हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द लाम्स मॅथमॅटिक्स क्लासेस बीट. तर गाईज, आज आपण पाहणार आहोत डिफरन्शिएशन चॅप्टरचे PYQs, म्हणजे जे जेई मेन्सला जे प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग पाहूया. जेई मेन 2020 ऑनलाईन 5 सप्टेंबर इव्हनिंग स्लॉटला विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय क्वेश्चन? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स with respect to tan inverse of 2x into root of 1 minus x square upon 1 minus 2x square at x equal to 1 by 2. तुम्ही काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर तुम्हाला क्वेश्चन्स खूप सोपा जाईल, काहीच अवघड नाहीये. बघा काय दिलंय त्यांनी, विचारलाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एका फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन्स. दोन्ही फंक्शन्स हे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. आपल्या सगळ्यांना फॉर्म्युलेज माहिती असतील. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आपण पाहिलेलं आहे, त्याचे स्टँडर्ड जे फॉर्म्युले आहेत, काय सबस्टिट्यूशन करायचंय, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा दोन फंक्शन दिलेत, आपण त्यांना काय करायचं, अझूम करायचं. फर्स्ट फंक्शनला यू फंक्शन अझूम करू शकता, सेकंड फंक्शनला व्ही अझूम करू शकता आणि त्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकता. चला तर मग सॉल्व्ह करूया. नेक्स्ट स्लाइड वरती मी येतो. लेट u equal to, what is the first function guys? That is tan inverse of root of, काय दिले त्यांनी? Yes, root of 1 plus x square minus x. Yes, root of 1 plus x square minus 1 upon x. बरोबर ना? हेच फंक्शन आहे ना? येस गाइज, करेक्ट. चला तर मग ह्याला u अझूम करूया आणि सेकंड जे फंक्शन आहे अँड v इक्वल टू, दॅट इज अनदर फंक्शन. काय ते फंक्शन? tan इनवर्स ऑफ 2x इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. tan इनवर्स ऑफ 2x इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज ऍट, ह्यांचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आपल्याला. कितीवर फाइंड करायचा गाईज? लक्ष द्या. ऍट एक्स इक्वल टू 1 बाय 2 वरती आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. फंक्शन लिहिलं, आता आपण सॉल्व्ह करूया 1 बाय 1. आपण फर्स्ट फंक्शनला u अझूम केलंय, सेकंड फंक्शनला v अझूम केलंय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला du बाय dx फाइंड करायचंय, त्यानंतर dv बाय dx फाइंड करायचंय आणि तुमचा आन्सर असेल फायनल, दॅट इज du बाय dv. चला तर मग काय असेल बघा. आता फर्स्ट फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड वापरायची. बघा, बाहेर tan इनवर्स आहे म्हणजे आपल्याला मध्ये पण काय आणायचंय, tan आणायचंय. त्यासाठी आपल्याला काय सबस्टिट्यूशन केल्यावर बरं पडेल? आय थिंक पुट. आपण जर x इक्वल टू tan पुट केलं तर आपल्याला ते सोपं जाईल. ओके, आता पुट x इक्वल टू tan थिटा, तर व्हॉट विल बी द थिटा गाइज? थिटा विल बी tan इनवर्स ऑफ x. सिंपल. चला तर मग काय येते बघा, u इक्वल टू tan इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर विल बी tan स्क्वेअर थिटा. बरोबर ना? मायनस 1 अपॉन एक्स इक्वल टू tan थिटा. बघा बरं सॉल्व्ह करून काय येते ते. u इक्वल टू tan इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 प्लस tan स्क्वेअर थिटा विल बी sec स्क्वेअर थिटा आणि त्याचं रूट काढलं तर ओनली sec थिटा, राईट? sec थिटा मायनस 1 अपॉन tan थिटा. आता याला थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया. u इक्वल टू tan इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये सेक थिटाला 1 बाय कॉस लिहू शकतो का? तर हो, 1 बाय कॉस थिटा मायनस 1 होल डिवाइडेड बाय tan थिटाला साइन बाय कॉस लिहूया, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. जस्ट स्टेप बाय स्टेप सिम्प्लिफाय करायचंय, इझिली तुम्हाला आन्सर भेटून जाईल. मी इथे एक बॉर्डर लाईन खिचतो जे तुम्हाला जर थोडंसं सोपं जाईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. इथपर्यंत आलं का? आता याला क्रॉस मल्टिप्लाय करा. u इक्वल टू tan इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये मला सांगा 1 मायनस कॉस थिटा मायनस 1, ह्या कॉस थिटानं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे ते? 1 मायनस कॉस थिटा होल डिवाइडेड बाय 1 डिवाइड मध्ये कॉस थिटा राहील आणि ह्याचा कॉस थिटा काय होईल? कॅन्सल होईल. इथं फक्त काय राहील? साइन थिटा. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? फक्त स्टेप बाय स्टेप काय केलंय आपण,
टॅन थिटा पुट केलेला आहे आणि सॉल्व्ह करत गेलेलो, बरोबर. चला तर मग ह्याला सिम्प्लिफाय करूया. u इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉन्स थिटाला आपण असं लिहू शकतो 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बाय 2 होल डिवाइडेड बाय साइन थिटाला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे, दॅट इज हाफ अँगल फॉर्म्युला. सो दॅट विल बी 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थिटा बाय 2. बघा 2 विल गेट कॅन्सल आउट, साइन थिटा बाय 2 1 साइन थिटा बाय 2 विल बी कॅन्सल आउट, साइन बाय कॉस विल बी टॅन. सो इट विल बी टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा बाय 2. आता सगळ्यांना माहिती आहे टॅन इनवर्स ऑफ टॅन काय असतं तर थिटा, ओनली थिटा, दॅट इज थिटा बाय 2. मग u इक्वल टू थिटाची व्हॅल्यू काय, पण थिटा इक्वल टू काय टॅन इनवर्स ऑफ x, म्हणजे 1/2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x विल बी युअर फायनल फंक्शन ऑफ द u. मग मला सांगा आता ह्याला जर आपण डिफरन्शिएट केलं du बाय dx इक्वल टू 1/2 ॲज इट इज टॅन इनवर्स x चा डिफरन्शिएशन काय आहे, येस गाईज 1/2 टाइम्स ॲज इट इज 1 प्लस x स्क्वेअर. दिस इज द स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स x. आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आपण फर्स्ट फंक्शनचा सक्सेसफुली डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला आहे, दॅट इज 1/2 इंटू 1 प्लस x स्क्वेअर, बरोबर. चला तर मग नेक्स्ट आता सेकंड फंक्शन काय आहे v. आता dv बाय dx फाइंड करायचं आहे. इथं पण आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची, तर काय येणार आहे मग सांगा बरं, लिहून घेऊया आपण. v इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, बघा गाईज काय सेकंड फंक्शन काय आपलं, आपण अजून केलं v इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x इंटू रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर. आता याचा डिफरन्शिएशन फाइंड करण्यासाठी आपल्याला x इक्वल टू साइन थिटा पुट करावं लागेल, बरोबर. चला तर मग पुट x इक्वल टू साइन थिटा, सो करस्पॉन्डिंगली थिटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. चला तर मग काय येते बघा, v इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 2 टाइम्स साइन थिटा इंटू रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होल डिवाइडेड बाय 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. बघा गाईज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे हा, त्यामुळे v इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 2 साइन थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा विल बी कॉस स्क्वेअर थिटा, and if we take it outside the square root so it will be cos theta only whole divided by it will be cos of 2 theta guys. 1 minus 2 sin square theta चा कशाचा फॉर्म्युला आहे, cos 2 theta चा फॉर्म्युला आहे. चला सॉल्व करूया. v इक्वल टू tan इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये tan इनवर्स ऑफ 2 sin theta cos theta will be sin 2 theta upon cos 2 theta. सिंपल, समजलं. आता मला सांगा साइन बाय कॉस काय असते टॅन, मग आपण ह्याला असं लिहू शकतो का, यस. चलो काय येणार, v इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ 2 थिटा, म्हणजेच ह्याला आपण असं लिहितो 2 थिटा, बरोबर ना. टॅन इनवर्स ऑफ टॅन काय असतं, थिटा ओनली, सो हिअर विल बी 2 थिटा. मग थिटाची व्हॅल्यू काय आहे 2 टाइम्स थिटा काय असेल साइन इनवर्स ऑफ x, 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ x. आता याला आपण डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा. सो इट विल बी dv बाय dx इक्वल टू 2 टाइम्स साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. सिंपल. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आणि आपल्याला फाइंड काय करायचे गाईज, आपल्याला गिवन क्वेश्चन मध्ये काय दिलं तर बघा, लक्ष द्या. गिवन क्वेश्चन मध्ये दिले डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स ऑफ 2x इंटू रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर अपॉन 1 मायनस 2x स्क्वेअर ऍट x इक्वल टू 1/2. म्हणजे ह्याच्या विथ रिस्पेक्ट टू आपण ह्याला काय अजून केलंय, u अजून केलंय, आणि सेकंड फंक्शनला v अजून केलंय. आपल्याला फाइंड काय करायचंय गाईज, आपल्याला फाइंड करायचं आहे du बाय dv. हे लक्षात ठेवा, फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन असं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. आता आपण दोन डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेत, आता त्यांचा रेशो घेऊया काय येतो तो, आणि त्या रेशो मध्ये फायनली आपल्याला x इक्वल टू 1/2 व्हॅल्यू पुट करायची. चला तर मग, म्हणून du बाय dv इक्वल टू du बाय dx होल डिवाइडेड बाय
डी बाय डी एक्स. करा बरं पुट काय येते बघा. डी बाय डी एक्स तुमचा आलेला आहे, काय आलेला आहे 1/2 रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर होल डिवायडेड बाय डीव्ही बाय डी एक्स. 2/रूट आहे ते रूट वरती जाईल, काय येणार तिथे 1 मायनस एक्स स्क्वेअर होल डिवायडेड बाय 2. बरोबर. आता फक्त du बाय डीव्ही आपल्याला कधी फाइंड करायचा आहे ऍट x इक्वल टू 1/2. म्हणून ह्या आन्सर मध्ये आपल्याला x इक्वल टू 1/2 व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे तुमचं फायनल आन्सर भेटून जाईल. काय येणार आहे 2 2 जार 1/4 इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर काय येणार 1/4 होल डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर 1/4. सिम्पली करा बरं सिम्प्लिफाय. आता याला काय येणार आहे रूट मध्ये रूट 3/4 न्यूमरेटर मध्ये करी 4 1 जार 1 4 मायनस 1 3/4 होल डिवायडेड बाय 4 टाइम्स 4 इंटू 4 4 प्लस 1 5 इट विल बी 5/4. आता यामध्ये 4 4 विल गेट कॅन्सल आउट. सिम्प्लिफाय करा काय येते त्याचं फायनली. हा काय येणार आहे फायनली बघा इकडे रूट 3/4 येते, इथं काय येणार आहे रूट 3 4चा जर स्क्वेअर रूट काढला तर डिनॉमिनेटरला 2 येईल इंटू 5 ॲज इट इज. म्हणजे तुमचं गाईज फायनल आन्सर असेल रूट 3/10. सो गाईज दिस विल बी युअर फायनल आन्सर. ओके, फायनल आन्सर विल बी रूट 3/10. दॅट विल बी युअर फायनल आन्सर. बघा बरं कोणता ऑप्शन करेक्ट आहे. रूट 3/10 गाईज आपलं फायनल म्हणजे थर्ड ऑप्शन विल बी फायनल आन्सर. गाईज कोणता ऑप्शन करेक्ट आलाय थर्ड ऑप्शन. समजलं का गाईज. खूप सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये दोन फंक्शन दिलेले आहेत. फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे ऍट अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट इज x इक्वल टू 1/2. त्यामुळे आपण पहिल्या फंक्शनला u अझ्युम केलं, सेकंड फंक्शनला v अझ्युम केलं, du बाय dx फाइंड केला, dv बाय dx फाइंड केला आणि फायनली du बाय dv फाइंड केला. अशा प्रकारे तुमचं थर्ड ऑप्शन विल बी करेक्ट ऑप्शन. गाईज कुणाला या क्वेश्चन मध्ये कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही सगळे विचारू शकता किंवा तुमचा डाऊट तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकता. ठीक आहे गाईज. सो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू व्हेरी सो मच. पूर्णपणे लक्ष दिल्याबद्दल. तुमचे काही डाऊट्स असतील सो यू कॅन पोस्ट युअर डाऊट्स इन द कमेंट सेक्शन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.